साताऱ्यात आहे एक अशी जागा जिथे शेकडो शिवलिंग आहेत, पण तुम्ही बघाल ते प्रत्येक शिवलिंग वेगळंच. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. साताऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर देगाव या गावी गेलो. गावापासून लांब एका डोंगरावर हा सुंदर असा रस्ता जातो. एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली. पार्किंग पासून थोडंच पुढे आल्यावर गणपती आणि रिद्धी सिद्धी बघायला मिळतात. गर्द हिरव्या झाडांमधून जाणारी पायवाट, लांबवर दिसणारे डोंगर बघत कधी पोहोचलो तेच समजलं नाही. 20-25 मिनिटं चालून आलेला थकवा इथे सहज निघून जातो. इतकी शांतता या परिसरात आहे. सर्वात आधी ही पुष्करणी दिसते. इथून काही पायऱ्या चढून वर गेलो आणि बाहेरूनच एक सुबक नंदी नजरेस पडला. या शांत आणि सुंदर जागेचं नाव आहे पाटेश्वर. 2 मोठ्या दीपमाळा आणि मध्ये असणारा नंदी मंडप एकदम खास आहे. आणि त्याहून खास आहे इथला नंदी. मंदिरात जाण्याआधी या नंदीला बघण्यातच दंग होऊन गेलो. बाहेरच 2 छोटी मंदिरं आहेत, ज्यात महिषासुर मर्दिनी आणि चौमुखी विष्णू यांच्या मूर्त्या आहेत. मूळ मंदिरात बऱ्याच देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात, पण गणेशाची स्त्री रूपातली मूर्ती लक्ष वेधून घेते. कोरीवखांब असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी आणि शिवाची मूर्ती आहे. बाहेरच्या बाजूने मंदिर बघताना अमोलने मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवली. अभिषेकाचं पाणी ज्या नंदीमुखातून बाहेर जातं त्यावर असणारी शिवपिंड ही उचलता येते. त्याचा वापर कचरा अडवण्यासाठी केला जातो. इथे दिसणारी प्रत्येक गोष्ट ही युनिक आहे. मंदिराच्या बाहेरच एका कोपऱ्यात ही भली मोठी शिवपिंडी आहे. बाजूला मारुती सुद्धा कोरलाय. ही तर फक्त सुरुवात होती. या जागेला पाटेश्वर नाव का पडले याचं उत्तर पुढच्या लेण्यांमध्ये मिळतं. तिकडे जाताना मध्ये बरीच मंदिरं लागतात, ज्यात वेगवेगळ्या आकाराचे शिवलिंग आहेत. एका मंदिरात आजवर कधीच न पाहिलेलं अग्निवृषाचं शिल्प आहे. अग्निवृष म्हणजे अग्निदेवता, ज्याला नंदीचं शरीर आहे. या मूर्तीला 7 हात आणि 3 पाय आहेत. मूर्तीबद्दल अधिक माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की वाचा. सर्वात शेवटी आहे वराडगर, जिथे आज जाताना लागणारा नंदी हा आधीच्या नंदीपेक्षा वेगळा आणि सुबक आहे. वराडघरात बरेच शिवलिंग आहेत, पण प्रत्येक शिवलिंग हे वेगळे. शिवाचं मंदिर बांधण्याच्या तंत्रानुसार दगडी पाटावर घडवलेल्या शिवलिंगामुळे या जागेला पाटेश्वर असं नाव आहे. आतल्या भिंतीवर सुद्धा शिवपिंडी आहेत आणि खांबांवर नागशिल्प. आपली नजर जाईल तिथे आजवर न पाहिलेली शिल्प बघायला मिळतात. निसर्गाने जपलेलं हे सुंदर पाटेश्वर एकदा नक्कीच बघा. व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.